आपल्याला सामूहिक गोष्टींचा शोध असतोच ना, म्हणजे प्रेम, सन्मान, शांती आणि ओळख. जशी तू तशी मी या नाटकामध्ये असाच एक प्रयत्न केलाय. या नाटकातील पात्र काही वेगळे नाही बरं का, तुमच्या आणि माझ्यासारखेच आहेत. या नाटकाचा उद्देश ईर्ष्या आणि तुलना काढून एकमेकांना मदत करण्याची आणि एकत्र जशी तू तशी मी. सकाळचे 8:30 वाजले आहेत. 5 महिला एका बस स्टॉपवरती त्यांच्या रोजच्या बसची वाट पाहत आहेत. कॉर्पोरेट जगातील शनाया, सोशल मीडिया जगातील मोहिनी, एक शिक्षिका म्हणजेच टीचर विद्या, एक गृहिणी म्हणजे होममेकर राधिका आणि एक निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर तेजस्विनी. ओ गॉड, आय एम लेट अगेन. मीटिंग सुरू होण्याआधी पोचली पाहिजे. आज परत बॅक टू बॅक मीटिंग्ज आहे. हे कॉर्पोरेट जग जेवढं बाहेरून ग्लोरियस दिसतं तेवढंच कठीण आहे. हश. अरे वा, या कॉन्टेंट क्रिएटर दिसत आहेत. कॉन्टेंट क्रिएटर आणि टीचर यांना थोडा कमी स्ट्रेस असावा. गॉड नोज, कदाचित असं असेल. माझा ब्रँड तर बनवला मी, पण आजकालच्या या कंटेंट क्रिएटच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणं खूप कठीण आहे. प्रोडक्ट, ब्रँड, डील्स एक प्रकारची धावपळच आहे. हिच्याकडे बघता ही कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टला असेल. किती छान, हिचं एक फिक्स इन्कम तरी असेलच ना. माझी धावपळ कधी संपणार काय माहीत. कधी येईल ही बस. आणखी एक दिवस शिक्षक म्हणून पेपर चेक करायचे, पालकांची तक्रारी पण ऐकायचे. माझ्या विद्यार्थ्यांवर खूप प्रेम आहे. आय लव्ह माय स्टुडंट्स, पण समटाईम्स आय फील सो इनविजिबल. आणि माझं काम इतकं गृहीत धरलं जातं. त्या हाऊसवाईफ आहेत वाटतं, आता घरी जातील आणि कदाचित घरी जाऊन आरामही करतील. मलाही असा आराम करता आला असता तर. आज पुन्हा बसला उशीर झाला वाटतं. पिल्लूला सोडून तर आली आहे, पण आता घरी जाऊन पूर्ण सर्व कामं करावी लागणार. माझा पूर्ण दिवस घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात जातो, काळजी करण्यात जातो. खूप थकले आहे. कधी कधी इतरांचं आयुष्य खूप महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग वाटतं. आता हिलाच बघ, कॉर्पोरेट मॅनेजर वाटते कुठल्या तरी कंपनीची. काहीतरी रुबाब असणार हिचा. आणि या तर शिक्षिका वाटत आहेत. या तर मुलांना घडवतात. आणि या पोलीस असाव्यात. तिचं काम बाहेर खूप महत्त्वाचं आहे. मी हाऊसवाईफ म्हणून जे करते त्याला कधी ओळख मिळेल का असं वाटतं. आज परत इथेच ड्युटी लागली. हा पूर्ण आठवडा असाच अनसॉल्व केसमध्ये गेला. मला तर इतर महिलांसारखं शांत आणि स्थिर लाईफ हवं असं वाटतं. या मॅनेजर टाईप्सवर 9 to 5. आली बाबा एकदाची बस. ए चला 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 लवकर चला. अरे चला लवकर. अरे आय एम सो सॉरी. ॲक्च्युली मीटिंगसाठी लेट झालाय ना, थोडा घाईमध्ये धक्का लागला. खरंच सॉरी. हां, इट्स ओके. वेल, एक विचारू का तुम्ही? तू तर बॉस टाईप वाटतेस. बॉसला कसलं टेन्शन. ऑर्डर सोडायची फक्त. अगं उलट बॉस आहे म्हणून जास्त स्ट्रेस आहे. क्लायंटसोबत इंटरॅक्ट करा, त्यांना प्रेझेंटेशन्स द्या, टीमला सांभाळा, त्यांचे कंप्लेंट्स ऐका आणि चांगलं हो किंवा वाईट हो ऐकावा बॉसलाच लागतं. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही मोहिनी मेकअप आर्टिस्ट आहात का? हो हो, मीच ती. वाव, तुम्हाला सोशल मीडियावर राहायला आणि व्हिडिओज बनवायला छान वाटत असेल नाही? छान तर वाटतं ग, पण त्याच्यामागची मेहनत आणि धावपळ फार आहे. व्हिडिओ करा, ब्लॉग्स करा, त्याच्यानंतर ते एडिटिंग करा. थोडाही आराम नाही ग. आराम? कसला आराम? डेली लेसन प्लॅन्स बनवा, टीचिंग एड्स बनवा. कधी कधी ना मला असं वाटतं की घरी निवांत बसून वेळ घालवावा. कशाला?
मी घरातच असते. घरात काही कमी कामं असतात? मुलांचं बघा, नवऱ्याचं बघा, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळा. ॲटलिस्ट तुम्ही घराच्या बाहेर तरी पडता, नवीन ओळखी होतात, फ्रेंड्स होतात आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट पण आहात. स्पर्धा आणि ते लागतात. घरकाम, ऑफिस, शिक्षण असं असतानाही प्रत्येक महिलेला सामूहिक गोष्टींचा शोध असतोच ना. छान तर वाटतं ग, पण त्याच्या मागची मेहनत आणि धावपळ फार आहे. व्हिडिओ करा, ब्लॉग्स करा, त्याच्यानंतर ते एडिटिंग करा, थोडाही आराम नाही ग. आराम? कसला आराम? डेली लेसन प्लॅन्स बनवा, टीचिंग एड्स बनवा. कधी कधी ना मला असं वाटतं की घरी निवांत बसून वेळ घालवावा. कशाला? मी घरातच असते. घरात काही कमी कामं असतात? मुलांचं बघा, नवऱ्याचं बघा, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळा. ॲटलिस्ट तुम्ही घराच्या बाहेर तरी पडता, नवीन ओळखी होतात, फ्रेंड्स होतात आणि फायनान्शियली इंडिपेंडंट पण आहात. आणखीन काय हवं? आणखी मला तर क्राईम सॉल्व्ह करायचा तणाव असतो. तुमच्यासारखं शांत जॉब मिळाला तर किती बरं वाटेल माहिती. अरे देवा, असं वाटत होतं की दुसऱ्या स्त्रियांच्या लाईफमध्ये कमी तणाव असेल, पण असं काही नसतं. हो ग, प्रत्येकाचा संघर्ष खूप वेगवेगळा आहे. आपण स्त्रिया एकमेकींबद्दल खूप गॉसिपिंग करतो की तिला सक्सेस किती इझिली मिळालं. आपण हा असा नेहमीच विचार करतो. त्यापेक्षा तिच्या मागचं जे स्ट्रगल आहे त्या स्ट्रगलचं आपण कौतुक आणि रिस्पेक्ट केलाच पाहिजे. हो, आपण सर्वच मेहनत करतो आणि प्रत्येकीच्या कामाला पण तितकंच महत्त्व आहे. अगं हो, खरं हाऊसवाईफ म्हणून मला जे काही वाटत होतं असं काहीच नाही. सर्वांचं योगदान सारखंच आहे. तू काय, मी काय आणि हे काय. हो, खरंच आपलं आयुष्य एकमेकांपासून काही वेगळं नाही. जशी तू तशी मी. चला तर मग या सुंदर अशा बाईपणाला सेलिब्रेट करूया.